नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील शासकीय गुलमोहर विश्रामगृहात सापडलेल्या तब्बल 1.25 कोटी रुपयांच्या रोकड प्रकरणी गुन्हा दाखल होऊन 15 दिवस उलटून देखील अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. तसेच या प्रकरणी माजी आमदार अनिल गोटे यांचा जबाब देखील नोंदविण्यात आला असून विधानमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्यासह अन्य 2 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल होऊन कुठलीही कारवाई न झाल्याने माजी आमदार अनिल गोटे हे पुन्हा एकदा आक्रमक झाले असून तक्रार करून देखील तब्बल 7 तास उलटून देखील पोलीस अधीक्षक घटनास्थळी आले नाहीत. त्यावर काय कारवाई केली असा सवाल माजी आमदार अनिल गोटे यांनी उपस्थित केला असून या प्रकरणी आपण मुंबई उच्च न्यायालयात देखील जाणार असल्याची प्रतिक्रिया अनिल गोटे यांनी व्यक्त केली. गुलमोहर रूम नंबर 102 या प्रकरणामध्ये सरकार त्यांच्या मनाविरुद्ध कशी कारवाई करते आणि त्यांचं कसे जीवावर आलेलं आहे. आपल्याच आमदारांच्या विरुद्ध कारवाई करायचं हे प्रकरण त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. 124 मध्ये काय शिक्षा आहे? 3 महिने आणि 500 रुपये दंड. आणि तुम्ही नो एंट्रीमध्ये जर गेलात, मुंबईचा सिग्नल तोडला तो 2000 रुपये दंड आहे. काय नियंत्रित वेगापेक्षा जास्त वेगाने वाहन चालवतं 5000 रुपये दंड आहे. तुमचं वाहन तुम्ही अज्ञान मुलाच्या ताब्यात दिलं तर तुम्हाला शिक्षा आहे 10 वर्षाची आणि 10,000 रुपये दंड आहे. त्याच्यापेक्षा गुन्हा विस्त होणार लहान आहे. काय सरकारच्या घाणेरड्या हिरीस मनोवृत्तीचं दर्शन आहे. मी तुम्हाला सांगितलं दाबण्याचा कार्यक्रम चालू आहे फडणवीस आणि कंपनीचा आहे. समजलं? जो SP गेला नाही तिथे 7 तास काय कारवाई केली तुम्ही त्याच्या विरुद्ध? तुम्हाला काय वाटतं असं सोडेल मी यांना? मी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठामध्ये जाण्याची तयारी पूर्ण केलेली आहे. काय कशी कारवाई होते बघतो ना मी. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.